निवासी डॉक्टरांचा आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि संपाच्या दुसऱ्या दिवशी KM रुग्णालयाच्या बाहेर आपण पाहू शकतो की सर्व निवासी डॉक्टर जे आहेत ते निवासी डॉक्टर या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारे हॉस्पिटल त्यासोबतच जे राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर जे आहेत ते निवासी डॉक्टर या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि पत्र लिहिल्यानंतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशा प्रकारची त्यांची मागणी होती। अन्यथा जे आपत्कालीन व्यवस्था जी आहे ती टप्प्याटप्प्याने आम्ही बंद करू अशा प्रकारचा देखील इशारा जो आहे तो इशारा खरं तर या आंदोलक डॉक्टरांच्या वतीनं निवासी डॉक्टरांच्या वतीनं देण्यात आला होता। त्यानंतर आपण पाहतोय की KM रुग्णालयाच्या बाहेर जे आहेत ते हे सर्व डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या ठिकाणी आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। कशा पद्धतीने आंदोलनाची पुढची पार्श्वभूमी असेल, कारण की काल चर्चा होऊन देखील अजून तोडगा निघालेला नाहीये। हॅलो नमस्कार, माझं नाव डॉक्टर योगेश नाईक आहे। मी डर्मॅटॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे। काल फक्त आम्ही OPD सर्व्हिसेस बंद ठेवलेल्या, आज आम्ही OPD सर्व्हिसेस आणि इलेक्टिव्ह सर्जरीज हे स्टॉप केलं आहे आणि सेंट्रल लॅब पण एमर्जन्सी सुविधा पूर्णपणे चालू आहे। लाईक एमर्जन्सी ट्रॉमा ICU हे सगळं चालू आहे। तर आणि OPDमध्ये पण फक्त निवासी डॉक्टर्स नाही आहेत, आमच्या वतीने आमचे सिनियर फॅकल्टीज वगैरे OPD काढत आहेत। तर कुठलीही रुग्णसुविधा थांबलेली नाही आहे, तर सगळ्या पेशंट्सला बरोबर सेवा भेटत आहे। आणि आज आम्ही इलेक्टिव्ह सर्जरीज वगैरे OPDज बंद ठेवलं आहे। उद्यापासून आम्ही हळूहळू स्टेपवाईजमध्ये एमर्जन्सी सर्व्हिसेस पण हॉल्ट करू। जर हे सगळं व्हायचं नसेल तर सरकारला त्वरित रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे। कधीपर्यंत तुम्ही अल्टिमेटम काही आहे का, कारण की काल बंद होत्या तुम्ही काल अल्टिमेटम काही नाही आहे। वी आर ऑन इंडेफिनाइट स्ट्राईक, आम्ही पूर्णपणे स्ट्राईकवर आहोत। प्रोटेस्ट हा चालूच राहील जोपर्यंत सरकारकडून आम्हाला काही रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार हा प्रोटेस्ट। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी सर्व डॉक्टर जे आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। जोपर्यंत सरकारकडून सकारात्मक चर्चा होत नाही, सकारात्मक उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवेन अशी भूमिका जी आहे ते डॉक्टरांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन नरसिंगसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।